नमस्कार शेतकरी मित्रांनो, बळीराजा कृषी सेवा या पेजवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो आपण जे दुकान आहे आपलं भालगावमध्ये दुकान आहे मित्रांनो. आपण आपल्या दुकानामध्ये आपण मक्याच्या व्हरायटी ठेवलेल्या आहे मित्रांनो. आता जर बघितलं तर आता रग झालं आहे, जसं की गहू असेल, हरभरा असेल, मका असेल आणि कांदा असेल. मित्रांनो आपल्या दुकानावर आज सर्वप्रथम आपण मक्याची व्हरायटी बघूया, त्यानंतर गव्हाच्या बघूया. वेगळे व्हिडिओ येतील. त्यानंतर आपण सर्वप्रथम आता मका बघूया मित्रांनो. इकडे तुम्ही दाखवतो तुम्हाला. तर आत्ता बघितलं तर प्रवार सीडचे आपल्याकडं विक्रांत म्हणून आपल्याकडे मका आहे 50-51 नंबर 1 मका आहे मित्रांनो. ह्याचं बघितलं तर 40-45 क्विंटल पण साधारण शेतकरी आरामात उत्पन्न करते. त्यानंतर मित्रांनो पुढे आला तर मैको मित्रांनो 38-45 मित्रांनो. ही पण एकदम बेस्ट व्हरायटी आहे, सगळ्यात चाललेली व्हरायटी आहे. आपल्या शिरूर तालुक्यामध्ये एकदम भरभरून उत्पन्न देणाऱ्या लोकांना व्हरायटी अशी आहे. त्यानंतर पुढचं जर बघितलं मित्रांनो तर अडवांटा 711 मित्रांनो. ही जर व्हरायटी बघितली तर आत्ता सगळ्यात पहिली पसंती मित्रांनो ही अडवांटा 711 आहे. तर आपल्या दुकानामध्ये अवेलेबल आहे, फुल स्टॉक आहे. कधी पण या आणि शेतकरी मित्रांनो आपल्याला एकदम व्यवस्थित सगळ्या गोष्टी होतील मित्रांनो. तसंच बघितलं तर आपल्याकडे तुम्हाला व्हरायटी दाखवतो आणि सगळ्यात जबरदस्त व्हरायटी आहे तुम्हाला दाखवतो. मी खाली ठेवली हटकून त्यामुळं मित्रांनो निजवी सीडची मित्रांनो कॅप्सूल मित्रांनो. आता जर बघितलं तर तुम्हाला ह्याच्यावरती स्क्रीनवरती फोटो दिसत असेल किंवा नाही जर दिसला तर मित्रांनो ह्याचा उत्तर जर बघितला तर माझ्या खात्यानुसार 40 ते 45 क्विंटल उत्पन्न मिळणारे मका मित्रांनो हे. फक्त एवढं की तुम्हाला उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त पाण्याची गरज पडेल, म्हणजे या मकाला व्हरायटी जास्तीत जास्त पाण्याची गरज लागेल. त्यानंतर तुम्हाला जर जास्तीत जास्त ह्या जवळजवळ 4ही पण मका बघितलं तर सगळ्या ब्रँड मका आहे मित्रांनो. तुम्हाला जास्तीत जास्त उत्पन्न काढायचं असेल आणि तुम्हाला बेसल डोस म्हणा किंवा त्याची खताची व्यवस्था पण म्हणा, त्यानंतर त्यांचं फवारणी व्यवस्था पण म्हणा, त्यासाठी तुम्हाला पाहिजे असेल तर खाली नंबर द्यायला लिंकवर क्लिक करा आणि कॉल करा. नाहीतर आपल्या दुकानावरती अवश्य भेट द्या. बळीराजा कृषी सेवा केंद्र भालगाव, कोकांडा पाटा. धन्यवाद.